नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल वरती पसंती क्रम कसं द्यायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल या चॅनल वरती तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरुवातीमध्ये तुमचं पीसी मध्ये जायचंय. तुम्ही क्रोम ब्राउझर ओपन करायचंय. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्ही गुगल वरती यायचंय. गुगल वरती आल्यानंतर तुम्ही टीचर रिक्रुटमेंट असं टाईप करायचंय. असं टाईप केल्यानंतर बघा, ही वेबसाईट आली गुगल वरती. फर्स्ट वेबसाईट तुम्ही टॅप करायचंय. फर्स्ट वेबसाईट टीचर रिक्रुटमेंट 2022. आता 22 मध्ये तुम्ही टेट एक्झाम दिली होती, तर त्याच्यानुसार तुमची भरती होणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे टॅप करायचंय. टीचर रिक्रुटमेंटला टॅप केल्यानंतर तुम्हाला असं दोन पोर्टल दिसतील. पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2017, पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2022. आता तुम्ही 2022 साठी अप्लाय करताय, तर तुम्हाला इथे टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर बघा असं पवित्र पोर्टल येईल. हा पोर्टल आल्यानंतर तुम्ही इथे तुमचं लॉग इन आय डी बघा. तुम्ही जर एक्झाम दिली असेल टेटचं, त्याचा सीट नंबर असेल किंवा सेल्फ सर्टिफाय केलं असेल त्याचं युजर आय डी नंबर असेल, तर युजर आय डी नंबर तुमचं इथे फिलअप करायचं आहे. मी माझं फिलअप करतो. 1810004016. आता तुम्ही जे पासपोर्ट क्रिएट केले असेल ते पासपोर्ट फिलअप करायचं आहे. आणि आता खाली तुम्ही कॅप्चर फिल करायचंय. कॅप्चर तुम्हाला दिसतंय, हे बघा. कॅप्चर फिल करायचंय. 6 9. तर मित्रांनो चला लॉग इन करू आपण. असं दिसतील तुम्हाला पवित्र पोर्टल. बघा, ओटीपी हॅज बीन सेंड टू मोबाईल. आता तुमचा मोबाईल नंबर दिला असेल, तुम्ही सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी दिला असेल, त्या नंबरवरती ओटीपी येणार आहे. ओटीपी बघायचंय तुमच्या मोबाईलला. आता कॅप्चर फिल करायचंय. खाली दिसतंय का तुम्हाला? बघा, कॅप्चर फिल करायचंय. CP5M. आता व्हेरीफाय करायचंय. नेक्स्ट काय असेल, व्हेरीफाय करायचंय. व्हेरीफाय बघा, असं तुमचं पोर्टल दिसेल. दिसतंय का? तुम्ही सेल्फ सर्टिफाय बघा, तुमचं जेव्हा सेल्फ सर्टिफाय केलं होतं, तुम्ही व्यवस्थित ॲक्युरेट फिलअप केलं असेल फॉर्म, तेव्हाच तुमचं सेल्फ सर्टिफाय असं नाव येणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे दोन ऑप्शन दिले. प्रोसेस फिल प्रेफरन्स फॉर्म विदाउट इंटरव्ह्यू. हे विदाउट इंटरव्ह्यूचे तुम्हाला पसंतीक्रम आले असेल. आणि इथे खाली बघा, प्रोसेस टू फिल प्रेफरन्स फॉर्म विथ इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यू साठी तुम्हाला किती ऑप्शन आले असेल ते तुम्ही याच्यात बघायचंय. तर मित्रांनो, सुरुवातीमध्ये आपण इथे बघू. प्रोसेस टू फिल बघा, मी ऑलरेडी फिलअप केलं होतं म्हणून हे माझं पूर्ण आलंय. कारण मी सेव्ह नेक्स्ट केलं त्याच्यामुळे मला ऑलरेडी दाखवते. इथे बघा, इथे जनरेट डिलेट प्रेफरन्स. आता तुम्ही इथे जनरेट सर्च करू शकता, त्याच्यात डिलेट पण करू शकतात प्रेफरन्स. आणि खाली बघा, सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस. आता तुमचं जसं जाहिरात आली असेल त्या पद्धतीने विदाउट इंटरव्ह्यूचे तुमचं सब्जेक्ट बघायचं आहे. तुम्ही आधी जाहिरात डाउनलोड करा. जाहिरात डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सर्व त्यांचं एक स्टडी करा आणि नंतरच तुम्ही त्याच्यावर अप्लाय करा. तर मित्रांनो बघा, असं लॉक करण्यासाठी तुम्हाला डिक्लेरेशन येणार. तुम्ही जे तुमचं विदाउट इंटरव्ह्यू मध्ये आले असेल ऑप्शन, ते खाली तुम्ही इथून इथून क्रॉस करायचं. या साईडला बघायचं आहे. तिथे एक वक्र बिंदू दिलं असेल, तिथे टिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जाहिरात दिसणार आहे तिथे. आणि इथे लँग्वेज बघायचं. हे बघा, माझं काय आहे ते लँग्वेज मराठी. आता सब्जेक्ट काय माझं मराठी आहे, तर त्याच्यामुळे मला लँग्वेज मराठी दिले. लँग्वेज मराठी दिले त्याच्यामुळे
तुम्ही इथे बघायचंय तुमचं कोणाचं एखादं जे दिलंय सोशल सोशल सायन्स असं दिलं असेल, कोणाचं जिओग्राफी दिलं असेल, असं का दिलं असेल कारण तुमचं मराठी आहे. पण टी-वायला जे सब्जेक्ट असेल ना त्याच्यानुसार तुमची जाहिरात आली असेल. तर एकदा जाहिरात व्यवस्थित बघायचं आणि इथे आपलं सब्जेक्ट आहे का ते बघायचं. कारण सोशल सायन्स दिलं असेल, शिकवण्याचे माध्यम मराठी असेल, तरी जाहिरात आली असेल तुमची विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आणि जिओग्राफीचं पण तसंच असेल. तुमचं मराठी लँग्वेज असेल आणि जिओग्राफी सब्जेक्ट दिलं असेल आणि शिकवण्याचे माध्यम काय असेल? मराठी असेल. तर असं पण दिलं असेल तर ते व्यवस्थित बघायचं आणि हिस्ट्री पण तसंच असेल मित्रांनो. हिस्ट्री इथे लँग्वेज हिस्ट्री दिलं सब्जेक्ट हिस्ट्री दिलं असेल आणि टीचिंग मीडियम काय दिलं असेल? मराठी असं दिलं असेल. तर बघा मित्रांनो तुमचं मराठीच असेल तरच तुम्ही तिथे टिक करायचंय. आज इतिहासवाल्यांनी इतिहासच सिलेक्शन करायचंय आणि जिओग्राफीवाल्यांनी जिओग्राफी सिलेक्ट करायचंय. तर मित्रांनो इथे बघायचंय. हे मीडियम बघायचं. नंतर आपल्याला हे ॲड टाइप्स बघायचं आहे. आता ग्रँटेड, नॉन ग्रँटेड पण दिले इथे. ग्रँटेडला तुम्हाला अप्लाय करायचंय का नाही करायचं हे तुमच्यावर आहे. तर मित्रांनो बघा, इथे सब्जेक्ट आपलं कन्फर्म करून घ्यायचंय. कारण तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये भरपूर सब्जेक्ट दिले असेल. तुमच्या ग्रॅज्युएशननुसार तुम्हाला दिलं असेल, पण तुम्हाला ते जनरल पेपर असतात. तुमचा जो स्पेशल पेपर आहे ना, ते बघायचं तुमचं. स्पेशल पेपर पाहिल्यानंतरच तुम्ही त्याच्यात फिल अप करायचंय. तर मित्रांनो बघा मी असं हे सर्व सेव्ह केलं त्याच्यामुळे मी एवढे सिलेक्ट केले. 7 सिलेक्ट मला फक्त 7च आले. हे पण आले होते, पण त्याच्यात एक हे बघा सोशल सायन्स, सोशल सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री, जिओग्राफी असं दिलंय. हे पण आले होते मला. पण हे न करता तुम्ही तुमचा स्वतःचा जो सब्जेक्ट असेल टी-वायला ग्रॅज्युएशन तुम्ही केलं असेल मराठीमध्ये, जिओग्राफीमध्ये, हिस्ट्रीमध्ये किंवा सोशल सायन्समध्ये. तर तुमचं लँग्वेज बघायचं सब्जेक्ट त्याच्यानुसारच फिलअप करायचं. मला हे सर्व आले होते विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये. 13 ऑप्शन आले होते. 13 पैकी माझं फक्त हे लँग्वेजमध्ये माझं मराठी स्पेशल आहे म्हणून त्याच्यामुळे मी एवढे सिलेक्ट केलं आहे. आणि सोशल सायन्स मराठी, सोशल सायन्स मराठी, सोशल सायन्स मराठी, जिओग्राफी मराठी, हिस्ट्री मराठी, जिओग्राफी मराठी हे मी कट करून टाकले. कारण मित्रांनो आपला हा स्पेशल सब्जेक्ट नाही, फक्त हे जनरल पेपर आहे म्हणून मी हे सिलेक्ट केलं नाही. मित्रांनो काय काय होणार आहे तुमची जेव्हा निवड होईल तर चुकीच्या ठिकाणी या ठिकाणी तुमची निवड झाली आणि तुमचं लिस्टमध्ये नाव आलं. लिस्टमध्ये नाव आलं असल्यास तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणार. तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला रिजेक्ट केलं जाणार आहे. तर मित्रांनो रिजेक्ट करू शकता. कारण त्याच्यात आपलं रिलेटेड फक्त जनरल पेपर आहे आपलं. तर मित्रांनो बघा इथे सर्व हे लॉक केल्यानंतर मी तुम्हाला हे डिक्लेरेशन फॉर्म आय हॅव बाय द डिक्लेअर अँड द अंडरस्टँड दॅट. आता इथे टिक करायचं इथे येऊन लॉक करायचंय. बघा मित्रांनो असं लॉक करायचंय. हे बघा तुम्हाला इट नेसेसरी टू चेक इफ ऑल प्रेफरन्स सिक्वेन्स आर अरेंज प्रॉपरली प्रेफरन्स गिवन कॅन नॉट बी चेंज अँड मॉडिफाय आफ्टर दी आर लॉक बाय यू. बघा एकदा सर्व चेक करून घ्यायचंय. तुम्ही एकदा सिक्वेन्स केलेले असेल किंवा चुकलेले असेल तर सिक्वेन्स तुम्ही क्लिअर करून घ्या. नाहीतर तुम्ही एकदा लॉक केले तर परत रिपीट होणार नाही. आर यू शुअर वॉन्ट टू लॉक युअर प्रेफरन्स. आता लॉक करायचंय का असं म्हणताय तर तुम्ही येस करायचंय. हे बघा मी येस केलं. आता येस केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे. असं ओटीपी आल्यानंतर बघा ओटीपी आल्यानंतर तुम्ही ओटीपी फिलअप करायचा आहे आणि नंतर तुम्ही इथे कॅप्चर फिल फिल करून व्हेरीफाय ओटीपी करायचं आहे. नंतर तुमचं ऑप्शन जेवढे असेल तेवढे विदाऊट इंटरव्ह्यूचे लॉक होऊन जाणार आहे. चला तर मित्रांनो विदाऊट इंटरव्ह्यू बघू आपण. विदाऊट इंटरव्ह्यूचं काय हे बघा जनरेट डिलेट प्रेफरन्स. आता जनरेट डिलेट प्रेफरन्स आपल्याला हे बघा मी जेवढी जाहिरात पाहिले ना तेवढं सर्व सिलेक्ट केलंय. आता किती दिले मला विथ इंटरव्ह्यू मध्ये 193 दिले. तर बघा मित्रांनो आपल्याला कसं बघायचंय. हे मुंबई दिले फर्स्ट. तर मुंबईला आपण असं
क्रॉस करून जायचंय लेफ्ट साईडला, इथे बघायचं हे. हे बघा मी बोललो होतो ना तुम्हाला इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये दिलं होतं तसं. इथे हे ग्रँटेड आहे, एड टाइप ग्रँटेड आहे. सब्जेक्ट बघायचं. लँग्वेज मराठी. माझं मराठी स्पेशल आहे म्हणून मी हे सिलेक्ट केलं. आणि इथे इथे बघा टीचिंग मीडियम आता मराठी असेल. आणि इथे जाहिरात बघायचंय. बघा इथे इथे येऊन हे जाहिरात बघायचंय तुम्ही. हे बघा तुम्हाला हे पूर्ण जाहिरात दिसेल. आता तुमचं कॅटेगरीचं कुठे जागा आहे ते बघायचं आणि ओपन मध्ये किती ओपन मध्ये कुठे आहे, ओपन मध्ये किती आहे आणि आपले कास्ट वाईज किती आले आणि समांतर आरक्षणवाले किती आले हे सर्व बघायचंय. तुम्ही खाली असं क्रॉस केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. इथे बघा टीईटी तुमचं काय स्पेशल आहे मराठी. आता मराठी हे बघा मराठी दिले शिकवण्याचे माध्यम मराठी ग्रॅज्युएशन एक जागा आहे असं तुम्ही चेक करू शकता. बघा मित्रांनो मी हे सर्व सिलेक्ट माझं ऑलरेडी सिलेक्ट झालेलं आहे. आता सिलेक्ट प्रेफरन्स युअर चॉईस इथे यायचंय. इथे बघा आता तुम्ही इथे टिक केल्यानंतर तुम्हाला सर्व कुठेही नोकरी हवी असेल तर तुम्ही ऑल सिलेक्ट करायचं. मी ऑल सिलेक्ट केलंय. इथे आल्यानंतर तुम्ही आता पात्र कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही 9वी ते 12वी पर्यंत पात्र आहे. तर मित्रांनो बघा तुमचं टीईटी सीटीटी पास झाले असेल तुम्ही पेपर फर्स्ट पेपर सेकंड तर तुम्ही 1 ते 12 पर्यंत तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. आणि तुमचं टीईटी सीईटी पास नसेल तुम्ही पास आउट नसेल तर तुम्ही सेकंडरीला सिलेक्ट करायचं. सेकंडरी सिलेक्ट केलं. आता मीडियम काय असेल तुमची मराठी मीडियम मराठी मीडियम असेल. इथे बघा आता तुम्हाला 11वी 12वीला अप्लाय करायचंय का 9 ते 10 ला अप्लाय करायचं तर दोघी ठिकाणी करायचं. तर ऑल करून टाकायचं. इथे ऑल केल्यानंतर इथे केल्यानंतर मित्रांनो बघा मी सिलेक्ट प्रेफरन्स बाय यू टोटल सिलेक्टेड प्रेफरन्स 115 सिलेक्ट केलंय. बघा मी सिलेक्ट केलेलं आहे प्रेफरन्स दाखवते कोणकोणते केले आणि सिरियल वाईज. आता तुम्ही सिरियल जसं मी अहमदनगर पासून सुरुवात केली. तुम्ही कसं पसंती क्रम देता हे क्रम तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला कुठे प्रेफरन्स द्यायचंय हे तुम्ही स्वतः सिलेक्ट करायचं. तर बघा मी अहमदनगर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक असं मी दिले. बघा हे मी कारण हे सर्व पसंतीक्रम कुठे द्यायचंय मला ते मी सर्व सिलेक्ट केलंय. तर मित्रांनो हे बघा असं क्रॉस करून बघायचं आणि एकदा इथे पण आपलं सब्जेक्ट तोच आहे का सोशल सायन्स सिलेक्ट झालं असेल तर ते कॅन्सल करायचं आणि पुढे हे फक्त आपलं सब्जेक्ट बघायचं. सब्जेक्ट आपला मराठी असेल तर काय हरकत नाही. तर मित्रांनो असाइन प्रेफरन्स बघा असाइन प्रेफरन्स आता मी जसं प्रेफरन्स दिले हे बघा अहमदनगर 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 नाशिक असं मी सिरियल वाईज दिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं दिले. तर मित्रांनो बघा हे आपल्यावर आहेत. आपण कोणत्या जिल्ह्याला फर्स्ट द्यायचंय कोणत्या जिल्ह्याला शेवट द्यायचंय हे आपल्यावर डिपेंड असतं. बघा मित्रांनो मी 115 दिले. चंद्रपूर शेवटचा जिल्हा दिलाय. कारण त्याच्यात काय होतं सिरियल वाईज असेल तर तुम्ही जवळच्या जिल्ह्यात लागू शकता किंवा तिथे नाही तिथे इंटरव्ह्यूला तुमचं सिलेक्शन होऊन जाईल तर जायला प्रॉब्लेम येणार नाही. जर लांब असेल तर तुम्हाला तुमच्यावर येते तुम्ही कसं जातात ते. तर मित्रांनो बघा आता हे सिलेक्शन केल्यानंतर मी रिअरेंज प्रेफरन्स रिअरेंज म्हणजे तुम्हाला जर रिअरेंज करायचं असेल किंवा तुम्हाला हे ऑप्शन डिलीट मारून नवीन तयार करायचं असेल तुम्हाला पसंतीक्रम नवीन द्यायचं असेल तर तुम्ही करू शकता. नंतर आपल्याला हे पुढचं ऑप्शन आहे लॉक प्रेफरन्स. मी जसं तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यू मध्ये जसं तुम्हाला ओटीपी फिल करायचं आणि कॅप्चर फिल करून तुम्ही व्हेरीफाय करून द्यायचं तर तुमचं ऑटोमॅटिक पसंतीक्रम लॉक होऊन जाणार आहे. आणि नंतर तुम्हाला जी विदाउट इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जी प्रोसेस यूज केली आहे तीच प्रोसेस आपल्याला इथे पण यूज करायचं आहे. तिथे पण ओटीपी येणार आहे. तिथे कॅप्चर कोड फिलअप करायचं आहे आणि व्हेरीफाय करून द्यायचं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.